आजपासून 18 जिल्ह्यांना हवामान खात्याचा येलो आणि ऑरेंज अलर्ट. पाऊस लवकरच जोरदार कमबॅक करण्याची शक्यता. शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे. राज्यामध्ये अनेक भागात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. पिकांनी माना टाकल्या. पाऊस न पडल्यास दुबार पेरणीची टांगती तलवार. सोन्याचे दर पुन्हा 1 लाखांच्या पार. 2 दिवसात सोन्याच्या दरात 2,000 रुपयांची वाढ. सोनं प्रतितोळा 1,01,000 रुपयांवर. चांदीचे दरही वाढले. परिचारिकांच्या संपामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडली. राज्यातील 45,000 परिचारिका संपामध्ये उतरल्या. रोज 2,000 शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्याची वेळ. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक. अखिल भारतीय कोट्याअंतर्गत 21 जुलै तर राज्य कोट्याअंतर्गत प्रवेश प्रक्रिया 30 जुलैपासून. ॲप टॅक्सी रिक्षा चालकांचा संप अखेर मागे. मीटरनं आता प्रति किलोमीटर 32 रुपये भाडं आकारणार. मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा संपावर जाण्याचा इशारा. पुण्यातील शिवाजीनगर कोथरूडसह जवळपास 30 भागांमध्ये आज पाणी बंद. पर्वती ते एसएनडीटीकडे जाणारी पाईपलाईन फुटल्यानं पाणी बंद. दुरुस्तीचं काम सुरू. धुळ्यातील साक्री तालुका वगळता इतर तालुक्यांमध्ये शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. पेरणीनंतर मशागतीची कामं आटोपली. मात्र अजूनही पावसानं हजेरी लावली नसल्यानं शेतकरी मात्र चिंतेत. कर्नाटकमधील अलमट्टी धरणातील पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाल्यानं कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला पुराचा धोका. सध्या अलमट्टीतील पाणीसाठा 100 टीएमसीवर. पुण्याच्या खडकवासला, पानशेत, वरसगावसह 4ही धरण क्षेत्रामध्ये पावसाची उघडीप. धरणामध्ये होणारी पाण्याची आवक जवळपास बंद. काल संध्याकाळपासून मुठा नदी पात्रातील विसर्ग बंद. धुळे जिल्ह्यातील 12 मध्यम प्रकल्पांपैकी 6 मध्यम प्रकल्पांमध्ये 50% कमी जलसाठा. शिरपूर तालुक्यासाठी महत्त्वाचा ठरणारा करवंद मध्यम प्रकल्पात 25% जलसाठा शिल्लक. माळशेज घाटातील सनसेट पॉइंटचा नजारा खुलला. हिरवागार नजारा, छोटे मोठे धबधबे, दाट धुकं पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. आंबेनळी घाटात यंदाही दरड कोसळण्याचं प्रमाण वाढलं. गेल्या 14 दिवसात 4 वेळा दरड कोसळली. आज घाटमार्गावर झालेल्या पावसामुळे पुन्हा दरड कोसळल्यानं वाहनांच्या रांगा. ठाण्याच्या कापूरबावडीमध्ये मेट्रो 4 मार्गिकेवरील जंक्शनजवळ स्टील स्पॅन बसवण्याचं काम यशस्वीरित्या पूर्ण. फक्त 2 रात्रीत हे काम पूर्ण केलं. वर्धेच्या रस्त्यावर 48 मीटर लांबीचा स्टील स्पॅन बसवला. पंतप्रधान या आठवड्यात ब्रिटनच्या दौऱ्यावर द्विपक्षीय व्यापार करारावर सही करणार. दोनही देशांना एकमेकांची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार. मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची बांद्र्यातील सोफिटेल हॉटेलमध्ये भेट झाल्याची माहिती. दोनही नेते वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी एकाच हॉटेलमध्ये. शरद पवार यांच्यासोबत जाण्यासाठी अजित पवार यांच्या पक्षातील आमदारांमध्ये चर्चा. दोनही पक्ष एकत्र आल्यास आगामी निवडणुकीमध्ये फायदा होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याच्या दौऱ्यावर. पुण्यात विविध विकास कामांची पाहणी करणार. महापालिका निवडणुकीआधी दादांकडून दौऱ्यांचा सपाटा. उद्धव ठाकरे यांच्या वादळी मुलाखतीचा दुसरा भाग थोड्याच वेळात पुढारी न्यूजवर पाहता येणार. पहिल्या भागात महाविकास आघाडीचे कान टोचले. महायुतीवर केला हल्लाबोल तर राज ठाकरेंवरही केलं भाष्य. उद्यापासून संसदेचं पावसाळी अधिवेशन. आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडणार. अनेक मुद्द्यांवरून अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता. आमदार अनिल परब यांनी केलेल्या आरोपांना रामदास कदम यांचं प्रत्युत्तर. मला बदनाम करण्यासाठी विरोधकांचे आरोप. विधिमंडळात परब यांच्याकडून दिशाभूल. परब यांच्या विरोधात कोर्टामध्ये जाणार. कदम यांचा इशारा. वकील गुणरत्न सदावर्तेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल. राज ठाकरेंची फक्त स्टंटबाजी सुरू. राज ठाकरेंची विधानं असंवैधानिक. सदावर्ते यांची टीका. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका. भाषावाद प्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधात FIR दाखल करण्याची मागणी. वकील घनश्याम उपाध्याय यांच्याकडून याचिका दाखल. धाराशिवमध्ये मराठा समाजाच्या तरुणांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना घातला घेराव. सामाजिक न्याय विभागाकडून मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या कुणबी प्रमाणपत्राला
व्हॅलिडिटी दिली जात नसल्यानं मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक. मुंबईमध्ये पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये विदर्भाला भोपळा मिळाला म्हणत विदर्भवाद्यांचं नागपूरमध्ये बोंबाबोंब आंदोलन. विदर्भाच्या मुद्द्यांवर चर्चा न झाल्यानं विदर्भवादी आक्रमक. डिसेंबरपर्यंत मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होणार. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचं आश्वासन. माणगाव, इंदापूर आणि संगमेश्वरमध्ये महामार्गाच्या कामाला होतोय विलंब. वर्धाच्या पुलगावमध्ये कॉटन मिल आणि मांडवा येथील लँकोच्या जागेवर उद्योग उभारण्याची पालकमंत्री पंकज भोयर यांची मागणी. महसूल मंत्री बावनकुळे यांचे जमीन ताब्यात घेण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश. अंधेरी पश्चिम येथील कांदळवनच्या कत्तली प्रकरणी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी जागेवर जाऊन केली पाहणी. अनधिकृत भराव करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे त्यांचे आदेश. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी हिंगोलीतील सखी वन स्टॉप सेंटरला दिली भेट. सोयी सुविधांची चाकणकर यांनी केली पाहणी. मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर मी समाधानी, मात्र पोलीस प्रशासनावर समाधानी नाही. ज्ञानेश्वरी मुंडेंची प्रतिक्रिया. पोलीस अधीक्षक आरोपींना तात्काळ अटक करतील, व्यक्त केली अपेक्षा. बीडच्या परळीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून बॅनरबाजी. गल्लीबोळात होणाऱ्या भांडणांना कायदेशीर मान्यता मिळाल्यानं सरकारचं अभिनंदन. बॅनरवर मजकूर. पुण्याच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील चितळहरणे क्वारंटाईन. प्राणी संग्रहालय प्रशासनानं इतर प्राण्यांशी होणारा संपर्क रोखला. जालना जिल्ह्यातील वाहतूक 3 दिवसांसाठी पर्यायी वाहतूक मार्गानं वळवली. शेगावच्या श्री गजानन महाराजांची पायदळवाडी 19 ते 21 जुलै जिल्ह्यात मुक्कामी असल्यानं वाहतुकीमध्ये बदल. धाराशिवमध्ये विद्यार्थ्यांना वाटप करण्यासाठी आणलेल्या छत्र्यांवर शिवसेना कार्यकर्त्यांचा डल्ला. विद्यार्थ्यांसोबत फोटो सेशन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी पळवल्या छत्र्या. पुण्यातील करंजवणे गावात भात लागवडीदरम्यान 11 ट्रॅक्टर चिखलात अडकले. एका ट्रॅक्टरला बाहेर काढण्यासाठी आणलेले 10 ट्रॅक्टर सुद्धा अडकले. बुलढाणा जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा. शासकीय रक्तपेढीमध्ये 2 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा. रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचं प्रशासनाचं आवाहन. कोल्हापूरमध्ये मण्यातून साकारलेल्या अद्भुत कलाकृतींचं प्रदर्शन. वैद्यकीय सेवेसोबत कलेचा समृद्ध वारसा जपणाऱ्या डॉक्टर मेघना कामत यांच्या कलाकृतीचं प्रदर्शन. नांदेडमध्ये देगलूरमधील भाळेगावातील शाळेची भिंत कोसळून विद्यार्थी जखमी. शाळा व्यवस्थापनेच्या दुर्लक्षामुळे 4 विद्यार्थी जखमी. वैभव सूर्यवंशीची चमकदार अष्टपैलू कामगिरी. एकाच डावात अर्धशतक ठोकणारा, बळी मिळवणारा सर्वात लहान खेळाडू. बांगलादेशच्या मेहदी हसनचा मोडला विक्रम. आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीला बीसीसीआय राहणार गैरहजर. 24 जुलैला बांगलादेशच्या ढाकामध्ये बैठकीचं आयोजन. यंदाच्या आशिया कप संदर्भात बैठकीमध्ये होणार निर्णय. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा. आज आणि 20 जुलैला ऑस्ट्रेलियाविरोधात खेळणार शेवटचे T20 सामने. चाहत्यांना करावी लागणार अजय देवगणच्या सन ऑफ सरदार 2ची प्रतीक्षा. 25 जुलैला होणार होता प्रदर्शित. 1 ऑगस्ट प्रदर्शनाची नवीन तारीख. आहान पांडे आणि अनित पड्डाच्या सय्याराची धमाकेदार ओपनिंग. दोघांनी 3 ते 5 कोटी मोबदला घेतल्याची चर्चा. 60 कोटींचं बजेट पहिल्याच दिवसात 20 कोटींची कमाई.